नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अतिशय मोठी आणि खास करून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बरं, असं का? कारण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिल पासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. आणि या महामार्गावर टोलच्या रकमेत 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. तर 1 एप्रिल पासूनच फास्टॅग नसल्यास वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. आपण एकंदरीत पाहतोय टोलच्या रकमेमध्ये तब्बल 3% वाढ होणार असल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून जर तुम्ही सातत्यानं प्रवास करतात तर तुम्हाला आता हा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबई पुणे प्रवास कसा महागलाय बघूयात ग्राफिक्समध्ये. 1 एप्रिल पासून टोलच्या रकमेमध्ये 3% वाढ होते. कारचा एकेरी प्रवासासाठी अतिरिक्त 5 रुपये इतकं शुल्क मोजावं लागणार आहे. परतीच्या प्रवासासाठी कार चालकांना 10 रुपयांचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागणार आहे. इतर श्रेणींमधील वाहनांसाठी सरासरी 15 ते 20 रुपयांपर्यंतची दरवाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 एप्रिल पासून फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल सुद्धा भरावा लागणार आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई पुणे या एक्सप्रेसवेवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी खरं तर ही बातमी जी आहे ती निश्चितच चिंता वाढवणारी आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. आनंदाची बातमी आहे, राज्य सरकार एक मोठं पाऊल उचलणार असल्याचं कळतंय. पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार आहे. अधिवेशन संपताच राज्य सरकार या संदर्भातली निविदा काढणार असल्याचं कळतंय. आणि त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश सुद्धा दिले जाणार आहे. ही ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे. या प्रकल्पासाठी 4 वर्षांचा कालावधी लागणार आहे आणि तो पूर्ण झाल्यास 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी मुंबईला मिळणार असल्याचं कळतंय. एकंदरीत समुद्राचं जे पाणी आहे ते सुद्धा गोड करण्याचा प्रयत्न आता सरकारकडून केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची जी समस्या मुंबईकरांना सध्या भेडसावतीये ती समस्या कायमची सुटू शकते. तर त्यामुळे आता मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आपण बघितली. आणि याशिवाय संपूर्ण राज्यभरातल्या बातम्याही जाणून घ्यायच्या आहे. पुढे बघूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स. शहरातील रिक्षा चालकांची वाढती मुजोरी हा नाशिककर आणि पोलिसांसाठी त्रासदायक विषय होऊ लागलेला आहे. रिक्षा चालकांच्या बेशिस्त वागणुकीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 3 दिवसात 1000 पेक्षा अधिक चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. हिंगोलीमध्ये मार्च महिन्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनानं अनेक योजना राबवल्या, मात्र पाण्याचे स्रोत आटत चालले असल्याचं देखील बघायला मिळत आहे. तर पाण्यासाठी रोज नागरिकांना भटकंती करावी लागते. दरम्यान पंचायत समितीकडून अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. यवतमाळच्या सावरगड ग्रामस्थांनी कचरा डेपो हटवण्यासाठी रास्ता रोको केला असल्याचं बघायला मिळतंय. शहरातील संपूर्ण कचरा सावरगड स्थित प्रकल्पामध्ये आणून टाकला जातो. त्याला विरोध म्हणून कचरा संकलन केलेल्या घंटागाड्या त्यांनी परत शहरामध्ये पाठवल्या. कचऱ्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आल्यानं कचरा डेपोला विरोध केला जातोय. लातूर नांदेड महामार्ग नांदगाव ग्रामस्थांनी अचानक अडवलेला आहे. नांदगाव पाटीगाव अपघातामध्ये ब्लॅक स्पॉट तयार झालाय. त्यामुळे प्रशासनानं बॅरिगेट लावले, मात्र गावात जाण्यासाठी मार्ग नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. महामार्गावरील दुभाजक चालू ठेवण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे. नाशिकमधल्या कळवण तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयावर शरद पवार गटाकडून धरणे आंदोलन करण्यात आलं असल्याचं बघायला मिळतंय. यामध्ये आपण जर बघितलं तर आमदार नितीन पवार आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या खोट्या आरोपांची चौकशी करावी असं निवेदन यावेळेस तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे.
धुळ्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। बौद्ध गयामधील महावीरांचं निमंत्रण बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं, याशिवाय जागतिक वारसा अबाधित ठेवावा यासाठी विशेष निधी आणि सुविधा देण्यासाठी आंदोलकांनी हे आंदोलन केलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील 175 ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक तर 5 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला। 26 मार्चला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, त्यामुळे 180 ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल लवकरात लवकर वाढण्याची शक्यता आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेला असल्याचं बघायला मिळतंय। वाढत्या तापमानाचं फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसताना दिसतोय। तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागानं वर्तवलेला आहे। एप्रिल आणि मे मध्ये अजून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। जनावरांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नाशिकच्या नांदूरमधील शेतकरी चेतन पुरकर यांना एक शक्कल लढवली आहे। गोठ्यामध्ये फॉगरचा वापर केलेला आहे। उष्णतेमुळे दुभत्या जनावरांच्या दुधावरती परिणाम होतोय। प्रत्येक जनावरांसाठी एक फॉगर बसवलेला आहे। दिवसभरात 3 वेळेस फॉगरच्या माध्यमातून त्यांना थंड ठेवण्याचा प्रयत्न हा सध्या तरी केला जातोय। बालेवाडीमध्ये रस्त्यावर थांबलेल्या एका कार चालकाची कार आणि इतर वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याची बाणेर पोलिसांनी धिंड काढली आहे। 2 दिवसांपूर्वी बालेवाडी परिसरामध्ये रस्त्यावरील वाहनाची दुचाकीवरून येऊन टोळक्याकडून तोडफोड करण्यात आलेली होती। बीडच्या आष्टीमधील विकास बनसोडे ऑनर किलिंग प्रकरणामध्ये 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 4 आरोपी अद्यापही फरार आहे। 6 आरोपींना आष्टी न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं। मुलीच्या वडिलांसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। गोवंडीमध्ये देवनार बस डेपोच्या शेजारी अधिकृत असलेली दुकानं आणि घरं बुलडोझरद्वारे पाडण्यात आलेली आहे। आयुक्त अलका ससाणे यांच्या आदेशानं ही कारवाई झालेली आहे। यावेळेस मेट्रो स्टेशनसाठी जागा खाली करण्याचं कारण देण्यात आलं, मात्र कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही, त्यामुळे रहिवाशांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीचा वापर करून सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीतील एका अट्टल चोराला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून दागिने विकत घेणाऱ्या सोनारावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून जवळपास 13 लाखांचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। दोघा परप्रांतीय नेपाळी हॉटेल कामगारांच्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून त्यांनी काठी आणि लोखंडी सळीने मारहाण केली असल्याचं दिसतंय। हा प्रकार कोल्हापूरमधल्या मालेफाटा या ठिकाणच्या बाबा हॉटेलमध्ये घडला असल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये आपण जर बघितलं तर तिघांविरुद्ध चालक टिपू सुलतान खतीब याच्यासह तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। पुणे पोलीस 7.5 कोटी रुपयांच्या ड्रग्जची होळी करणार आहेत। मागील वर्षभरात जप्त केलेल्या 7.5 कोटी रुपयांच्या ड्रग्जची 25 मार्चला होळी करणार अशी माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे यात कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील 3614 कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 70 कोटींच्या ड्रग्जचा समावेश सुद्धा बघायला मिळतोय। यवतमाळमध्ये 60 गोवंशांसह 45 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय। एका कंटेनरमधून कत्तलीसाठी 60 बैलजातीचे गोवंश त्यांची तस्करी होत होती। त्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील पिंपरी गावाजवळ कंटेनरला थांबवून पाहणी करण्यात आली। मध्य प्रदेश राजस्थानच्या 3 आरोपींना अटक सुद्धा या प्रकरणात करण्यात आलेली आहे। जळगावच्या भडगावामध्ये ज्वेलर्स दुकानाची भिंत फोडून 6 किलो चांदी लंपास करण्यात आलेली आहे। यामुळे भडगावात कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। 2 दिवसांपासून दुकान बंद असल्यानं चोरट्यांनी संधी साधून ही चोरी केली आहे। या घटनेने शहरामध्ये खळबळ उडालेली आहे। पोलीस पुढील तपास करतायत।
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या खुनाचा रायगड पोलिसांनी 12 तासांमध्ये उलगडा केला असल्याचं बघायला मिळतंय। होळीच्या दिवशी वादातून खून झालेला होता। म्हसळा तालुक्यातील तोराडी बंडवाडीमध्ये गोणीमध्ये कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला। मृतदेहाच्या खिशातील डायरीमध्ये एकमेव नंबरच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकामध्ये राहून पृथ्वीवर आलाय। आज पहाटे त्यांचं यान पृथ्वीवर पोहोचलं। त्यांच्या परतीची संपूर्ण जगाला प्रतीक्षा होती। सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी आल्या, मात्र त्यावर मात करत ते सुखरूप आता पृथ्वीवरती परतले। गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अंतराळामध्ये अडकलेल्या आता त्या परतलेल्या आहेत, तर त्या भारतामध्ये येण्याची शक्यता आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचं आमंत्रण दिलंय। सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्याचा जल्लोष गुजरातमध्ये करण्यात आलेला आहे। गुजरातमधलं मेहसाणा हे सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव। 9 महिने अंतराळात अडकलेली आपली भारत की बेटी परत आल्यानं गावकऱ्यांना मोठा आनंद झालाय। गावकऱ्यांनी फटाके फोडलेत, मिठाई वाटली आहे आणि जल्लोष केलाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागेल। या महामार्गावर टोलच्या रकमेत 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल सुद्धा भरावा लागणार आहे। एमपीएससीच्या उमेदवारांची प्रतीक्षा संपलेली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली। नागरी सेवा राजपत्रित पूर्वपरीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे। राज्यातील हजारो शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला। शिक्षकांच्या प्रस्तावावरती जुन्या पेन्शनविषयी 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय द्यावा, हा आदेश हायकोर्टानं शिक्षण उपसंचालकांना दिला। मुंबई महापालिकेचा निवडणुका ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता आहे, ही सूत्रांनी माहिती दिली। सुप्रीम कोर्टाने मे महिन्यामध्ये निकाल दिल्यानंतर तयारीसाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे निवडणुका ऑक्टोबरनंतर होतील अशी माहिती मिळते। लवकरच पुण्याला 2 अतिरिक्त जिल्हाधिकारी मिळणारे। विभागीय आयुक्तांकडून राज्य सरकारकडे हा प्रस्ताव सादर झालाय। मोठ्या जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामांचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार आहे। या प्रस्तावानुसार बारामती आणि आंबेगावामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे पद हे निर्माण केले जाण्याची शक्यता आहे। अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रशांत कोरटकरने आक्षेपार्ह विधान केलं। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना देखील धमकी दिली। त्याने जामिनासाठी अर्ज केला, मात्र कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे कोणत्याही क्षणी कोरटकरला अटक होण्याची शक्यता आहे। आर्थिक वर्ष संपण्यास अवघे 12 दिवस राहिलेत। या दिवसांमध्ये 204 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट महावितरणने ठेवलंय। गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिल तातडीने भरावं, हे आवाहन महावितरणने केलं। वीजबिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे। पुण्यातील न्यायाधीशांची बनावट सही प्रकरणी संबंधित कंपनीची सीबीआय ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांनी तपास करण्याची विनंती केली आहे। फसवणूक प्रकरणी आरोपीला अजूनही अटक करण्यात आलेली नाही। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील दारूच्या बाटल्या, सिगारेटचे पॅकेट्स असे फोटो सध्या समोर आलेले आहेत। व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। एका विद्यार्थिनीने सर्व गैरप्रकाराची माहिती प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरूंना दिली आहे। पुढील कारवाईकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला। संविधानाच्या कलम 326 आरपी ऍक्ट आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मतदार कार्डसोबत आधार लिंक केलं जाणार आहे। निवडणूक आयोग आणि UIDAIच्या तांत्रिक तज्ज्ञांच्या चर्चेनंतर आता मतदार कार्डसोबत आधार लिंक केलं जाईल। मुंबईमधल्या वाढत्या तापमानामुळे आणि प्रदूषणामुळे मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतलाय। नवीन इमारतींना टेरेस गार्डन उभारणं बंधनकारक करण्यात आलंय। नव्या इमारतीच्या परवानगी अर्जामध्ये तशी अट घालण्यात आलेली आहे, त्यामुळे वाढता उकाडा आणि प्रदूषणाला नैसर्गिकरित्या प्रतिबंध घालता येईल।
आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। खरं तर कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे। मुंबई किनारी रस्ता प्रकल्प प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करत असल्याचं समोर आलेलं आहे। वायू प्रदूषण नियंत्रण विभागानं याबाबत आता पालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। महापालिकेला वायू प्रदूषणाच्या विविध स्तरांवरती लक्ष ठेवण्यासाठी योग्य कृती करण्याचे निर्देश देण्यात आले, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। आता 3 दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले असल्याचं बघायला मिळत आहे। कोस्टल रोडमध्ये प्रदूषणात वाढ कोस्टल रोडमुळे झाली आहे असं सांगितलं जात आहे। नियमावलीचं उल्लंघन सुद्धा करण्यात आलेलं नाहीये। कोस्टल रोड परिसरामध्ये आवरण नसताना उत्खनन करण्यात आलं। उत्खनन करताना पाण्याची फवारणी करण्यात आलेली नाही। खुल्या जागेत मातीची चाळणी करण्यात आली। काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेशा उंचीचं आच्छादन सुद्धा नाहीये। परिसरात टायर धुण्याची सुविधा सुद्धा कार्यान्वित नसल्याचं दिसतंय। पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे यंदा सर्वात जास्त कर भरणारे सेलिब्रिटी बनले। 2024-25 या आर्थिक वर्षात त्यांनी 120 कोटी कर भरलेला आहे। त्यांची वार्षिक कमाई 350 कोटी इतकी आहे। रंगपंचमी निमित्त साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा पार पडणार आहे। बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते, तर रंगपंचमीच्या दिवशी बगाड भरतं। बगाड ओढण्यासाठी 12 बैलांची जोडी सुद्धा सज्ज झाली आहे। अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवीला द्राक्षांची आरास करण्यात आली। या देवीची महापूजा देखील करण्यात आलेली आहे आणि ही आरास पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसताय। देवीचे पुजारी अनिरुद्ध गुरव आणि परिवाराच्या वतीने ही द्राक्षांची आरास करण्यात आलेली आहे। होळी ते रंगपंचमी या दरम्यान पंढरपूर या ठिकाणी उत्पादांच्या भक्तीपरती लावण्यांची मोठी परंपरा आहे। या महोत्सवामध्ये अनेक लोककलावंत भक्तीपर लावण्या सादर करत असतात। गेल्या 150 वर्षांपासून पंढरपूरमध्ये रंगपंचमीच्या निमित्तानं लावण्यांची परंपरा उत्पात समाज जोपासतोय। मरीन ड्राईव्हवरती समुद्रात अनोळखी इस्माचा मृतदेह सापडलेला आहे। पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने हा मृतदेह आता बाहेर काढण्यात आलेला आहे। मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे, तर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन भाजप सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेलं होतं, मात्र प्रत्यक्षात 1500 रुपये देण्यात येत आहे। त्यामुळे महिलांचा अपेक्षाभंग झालेला आहे। हा आरोप साताऱ्यामध्ये ठाकरे गटाच्या महिलांनी केलेला आहे। यावेळेस महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सरकारकडून आश्वासन पूर्णतेची मागणी केली आहे। मालवणच्या एसटी आगाराला 5 नवीन बसेस उपलब्ध झाल्या। या बसेसमधून प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल। या गाड्या पुणे, अक्कलकोट आणि इतर लांब पल्ल्यांसाठी धावणार आहे। आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर या बसेस मालवण आगारामध्ये दाखल झाल्या आहेत। मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण यांनी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळेस त्याच्यासोबत त्याचे मित्र आणि मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त उपस्थित राहिले। सूरजचा झापूक झुपूक हा चित्रपट आता रिलीज होणार आहे। धमाकेदार ट्रेलर रिलीज झालेला आहे आणि सध्या त्याचं प्रमोशन सूरज करताना दिसतोय। पुढे एक ब्रेकिंग न्यूज। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांना आता दिलासा मिळाला आहे। 8 वर्षांपूर्वीच्या मारहाण प्रकरणी शिक्षेला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली असल्याचं देखील बघायला मिळत आहे। एकंदरीत आपण जर बघितलं, नाशिकमध्ये 2017 मध्ये एका आंदोलनादरम्यान बच्चू कडूंनी पालिका आयुक्तांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। या प्रकरणी न्यायालयानं कडूला 1 वर्षाची शिक्षा आणि 5000 रुपयांचा दंड देखील ठोठावलेला होता। मात्र आता या प्रकरणी शिक्षेला थेट स्थगिती देण्यात आल्यानं बच्चू कडू यांना मात्र हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे। सुरुवातीला काही राजकीय अपडेट्स। राज ठाकरे यांच्या मनसेची 23 मार्चला नवी रचना होणार आहे। औरंगजेब आणि छावावर देखील पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत।
औरंगजेबाची कबर म्हणजे पुढची अयोध्या आहे असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं. औरंगजेबाच्या कबरीला निवडणुकीचा मुद्दा बनवायचा आहे. 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुका भाजपला जिंकायच्या आहे असा मोठा दावा सुद्धा आंबेडकरांनी या दरम्यान केलाय. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवरती निशाणा साधला असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार केला. पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून छावाच्या शोवरती बहिष्कार घालणारे हे आम्हाला शिकवतात, त्यांनी आम्हाला शिकवू नये अशा कठोर शब्दांमध्ये ठाकरेंनी यावेळेस शिंदेंना सुनावलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर होणार अशी माहिती सूत्रांनी दिली. महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात येत्या 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात पुढची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं निकाल दिला तरी देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर लागणार असं सांगितलं जात आहे. मराठा समाजासाठी SC-BC आरक्षण देण्यात आलेलं आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा EWS प्रवर्गामध्ये समावेश केला. कायद्यानुसार एका समाजाच्या विद्यार्थ्याला एकाच प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्यामुळे EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर आयोग अन्याय करत असल्याची भावना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तेलंगणामध्ये ओबीसींना 42% आरक्षण देण्यात आलं. मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवण्याची घोषणा केली. त्यामुळे तेलंगणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना 42% आरक्षण मिळणार आहे. तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे राज्यामध्ये आरक्षण मर्यादा 62% वाढणार आहे. श्री क्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगमध्ये दाखल झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून देशमुख कुटुंबियांना हक्काचं घर मिळालं. या घराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी श्री क्षेत्र संस्था नारायणगडाचे महंत यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा होणार आहे. आरोपी विष्णू चाटे याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय. विष्णू चाटे हा बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे. या हत्येच्या घटनेआधी विष्णू चाटे याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केलेला. मात्र आता देशमुख हत्या प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर हा परवाना नाकारण्यात आलेला आहे. माजी आमदार याशिवाय अभ्युदय बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम घनदाट आता कमळ हातामध्ये घेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून 24 ऑक्टोबर 2024ला वंचित बहुजन आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला. आता अवघ्या 3.5 महिन्यांमध्ये सीताराम घनदाट भाजपमध्ये प्रवेश करताना दिसणार आहेत. उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटातील 2 माजी आमदार, 3 नगरसेवक आणि संभाजीनगरचे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला. ठाकरे सेनेला गळती सुरू असल्याचं देखील यामुळे दिसतंय. हेच तर भाजपचं राजकारण. एका बाजूला पुरावे काढायचे आणि ऐऱ्या-गैऱ्याची तुलना शिवाजी महाराजांसोबत करायची हा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला. एका बाजूला शिवरायांचा अपमान तर दुसऱ्या बाजूला तुलना अशा ओडिशातील भाजप खासदाराने मोदी पूर्वजन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते असं वक्तव्य केलं. त्या संदर्भात ठाकरेंनी म्हटलंय. आणि यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज. कारण रशिया युक्रेन युद्धाचा अखेर शेवट होणार असल्याचं कळत आहे. होय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यामध्ये काल 3 तास फोनवरती चर्चा झाली असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय. आणि त्यानंतर पुतिन यांनी युक्रेनच्या ऊर्जा प्रतिष्ठानांवरती 30 दिवसांसाठी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. या युद्धविरामासाठी पुतिन यांनी काही अटी सुद्धा ठेवल्या असल्याचं बघायला मिळतंय. त्यामध्ये आपण जर बघितलं तर त्यावरती चर्चा होणार आहे. दोन्ही नेत्यांनी जागतिक ऊर्जा आणि युद्धबंदीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे अखेर जे हे रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध सुरू आहे ते आता थांबणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय.